गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, नमस्कार सर्वांना. आता पहा, मी ही पर्स होती माझ्याकडे जुनी एक, तर त्याचा सिल्वर कलर असा गेलेला होता. तर त्याच पर्सला मी नवीन करणार आहे. तर त्यासाठी मी ही पर्स घेतली. सुरुवातीला मी इथे असं थोडंसं हे अर्ध रुमालासारखं करून स्टिक केलं आहे या गमने, आणि पण नंतर पूर्ण नाही मी करत आहे स्टिक. तर मी आता इथे विणत आहे. तर पहा, मी आता कसं ही पर्स पूर्ण लोकरने मी विणणार आहे, चमकीच्या लोकरीने. टाकाऊतून टिकाऊ वस्तू आपल्याला करायची आहे. आपल्याकडे अशा भरपूर पर्स असतात की ज्याचे कलर गेलेले असतात किंवा त्या थोडंसं त्याची शायनिंग कमी झालेली असते. तर ही चमकीच्या लोकरीने आपण हे असं ती पर्स नवीन करू शकतो. पहा, आता मी विणत आहे. सुरुवातीला थोडंसं जिथे चढ उतार असेल तिथे थोडंसं अवघड जातं, पण नंतर जमून जातं. थोडा वेळ लागतोय आपल्याला, खरं ठीक आहे. काहीतरी नवीन करायचं म्हटलं तर एवढे कष्ट घेतलेच पाहिजेत आपल्याला. जर त्यातून छान काहीतरी घडणार असेल तर चांगलंच आहे. माझा प्रयत्न आहे, बघूया आपण कशी पर्स दिसते ती. फ्रंट तर छान वाटतोय मला. आता पूर्ण मला त्या पर्सला तसंच पूर्ण कव्हर करायचं आहे. पाहूया. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही आयडिया कशी वाटली ते. आपल्याला पाहिजे त्या कलरची लोकर वापरून आपण ही पर्स करू शकतो, किंवा वेगवेगळ्या कलरचे पण करू शकतो, की प्रत्येक ड्रेसवर आपल्याला मॅचिंग होईल, प्रत्येक साडीवर मॅचिंग होईल. कुणी नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत जातील. मध्ये काही कारणास्तव मला व्हिडिओ करता आले नाही, पण जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी व्हिडिओ टाकत जाईन तुमच्यासाठी खास. पाहत आहे मी असे खांब करत जाणार आहे. असेच पूर्ण खांब मी इथेपर्यंत करणार आहे. मग मागच्या साईडला परत आपण हा गुलाबी रंग घेऊया. तर पाहूया, मी कंप्लीट करते ही इथेपर्यंत, मग तुम्हाला आणि परत दाखवते. आता सध्या तरी फ्रंट असं झालेला आहे, पाहू शकता तुम्ही हे. तर आपण पाहूया आता पूर्ण पर्सला कव्हर करूया. व्हाईट कलरचं हे एवढं कंप्लीट केलेलं आहे मी. आता यापुढे आपण हा गुलाबी कलर घेऊया. हा ह्याला मॅच होते, पण ॲक्च्युली मी हे केलेलं आहे आधी. आता मला त्या कलरचंच लोकर आहे का बघ पाहायला पाहिजे. ठीक आहे, हे थोडा मॅच होतं. हा कलर घेते. आता इथे आपण जे जॉईंट करताना जे धागे राहिलेले असतात ते कट करून टाकायचे. आता इथे हा धागा आहे, लगेच कट नाही करणार मी. हा आधी मी विणायला स्टार्ट करणार आहे, आणि मग विणून झाल्यानंतर जर तो बाहेर दिसत असेल तरच तो कट करायचा. पहा, मी असं गोल केलेलं आहे आधी. आपण इथे एक साखळी करून घेऊ अशी, आणि मग नेहमीप्रमाणे आपण इथे जॉईंट करून घेऊ. अजून नवीन नवीन तुम्हाला जर काही आयडिया असतील तर नक्की कमेंटमधून तुम्ही सांगा. 1 2 3 साखळी घेतले. मी तुमच्या कमेंटची वाट पाहत असते. बऱ्यापैकी कोणीच कमेंट जास्त करत नाही, तर असं करू नका. कमेंट नक्की करा. जरी चूक असेल तरी सांगा, किंवा
चांगलं असेल तरी सांगा, पण कमेंट नक्की करा. तुम्ही कमेंट केल्याशिवाय मला कळणारच नाही की तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही ते. तर हा कलर घेत आहे मी. तर पहा, आता मगाशी आपल्याला काय झालं की इथे स्टिक केल्यामुळे पहिली लाईन ही करताना थोडंसं अवघड वाटलं, पण पुढे नाही. आता पुढे आता कसं, हे आपण हातात रुमाल कसा घेतो तसं हातात घेता येते, आणि हा धागा असा मागे सरकवायचा आणि ते पटापटानं फक्त आपले खांब घेत जायचे. सध्या आता या पर्सला मी फक्त खांबच घेते, पण परत जर नवीन एखादं जर करायची असेल पर्स, तर मी त्याला डिझाईन नवीन तयार करणार आहे. हे आपलं स्टार्टिंग एक आहे सॅम्पल, की ह्याला मी कंटिन्युअसली खांबच घेतला आहे. त्याला मी काही साखळी घेतलेली नाही आहे. जिथे गॅप आहे तिथे एका साखळीतून 2 खांब घेतलेत. कलर सुंदर वाटतोय हा. आता पहा, हे आता अशी डिझाईन तयार होणार आहे, आणि हे मी जे केलेलं आहे आता हे इथे असं हे जॉईंट करायचं आहे. तर आता मला असं वाटते की ते थोडंसं स्टिक करावं लागेल का, त्याशिवाय लक्षात येणार नाही की पुढे आपल्याला कसं करायचं आहे ते. किंवा आता ही साखळी मी ह्याबरोबरूनच मी लवकर घेत आहे, आणि इथे फक्त मग आपण गॅप ठेवू शकतो. पाहूया स्टिक करायची गरज आहे का नाही ते नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा मला. धागा तुटलेला आहे, तर असं जॉईंट करते मी. काही वेळा असं धागा तुटलेला पण असतो. कंटिन्युअसली लवकर असेल तर बरं वाटतं, हे असं मध्ये मध्ये कट झालेलं असेल तर नको वाटतं. दोरा बोटाला गुंडाळून घेऊया. माझा एक छंद आहे म्हणता येईल, हे विणकाम करणे हे मला खूप आवडतं. तर माझा हा छंद आहे. तर तुमचे काय 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 छंद आहेत ते नक्की कमेंटमधून सांगा. तुम्हाला काय आवडतं, की काय केल्यावर छान वाटतं. वेळ लागतो तसा ही पर्स तयार करायला. काही काही असं नवीन करावं असं वाटतं, पण रुमाल जे होतात ना पटकन, म्हणजे एक रुमालाचं मला एक खूप आवडतं, मला रुमाल तयार करायला खूप आवडतं जास्तीत जास्त. हे आता वेगळं वेगळं जरा करायची इच्छा होते, पण जे रुमाल करण्यात मजा आहे ना ते कशात नाही. की रुमालात आपण वेगवेगळं डिझाईन वेगवेगळं यूज करू शकतो आहे. ते आता हे नवीन काहीतरी करताना थोडंसं विचार करावा लागतो की ती डिझाईन इथे छान दिसेल की नाही. रुमालामध्ये थोडंसं विरळपणा पण चालून जातो, पण पर्समध्ये चालेल की नाही असं एक आपल्याला म्हणजे ट्राय करायला लागणार आहे.
पाहूया. आता मी हे असंच इथे सध्या तरी मी आता हे असंच ठेवत आहे. इथे जॉईंट करायचं का नाही ते पाहूया. पुढे पुढे विनोद केल्यानंतर लक्षात येईल माझ्या. जॉईंट करायची गरज पडली म्हणजे जॉईंट नाही करायचं, स्टिक करायचं आहे आपल्याला. जर इथे स्टिक करायची गरज पडली तर ह्याच्याने इथे स्टिक करणार आहे या गमने. जर कुणाला माहीत नसेल तर नक्की पहा की ही गम मी वापरते लोकर स्टिक करण्यासाठी, फुलं तयार करण्यासाठी, किंवा जिथे स्टिक करण्याची गरज पडते ना आपल्याला लोकर, तिथे ही गम वापरते.